अडचणीच्या वेळेला मदतीचा हात देणं गरजेचं असतं। मतलब ये समय ऐसा है ना कि अगर कर सकते हो तो सहायता करो, फुकट की सलाह मत दो। मग मला सांगा की आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेकडून आणि सरकारकडून मदत घेऊन ऑन फील्ड आहेत। आमचे सगळे मंत्री ऑन फील्ड आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ऑन फील्ड आहेत आणि महाराष्ट्रावरती आभाळ कोसळलेला असताना सुद्धा तो उबाठाचा घर कोंबडा अजून आपलं घर सोडून बाहेर पडत नाहीये। कुठली अंडी उबवत बसलेत ते आपल्या घरामध्ये? शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं यांचं कर्तव्य नाहीये, फक्त माईकचा बूम समोर येऊन बडबड करणं, याच्याशिवाय ते दुसरं काय करणार आहेत? आज राऊत बोलता बोलता म्हणाले दामाजी पंत म्हणून शिंदे साहेबांना। दामाजी पंतांचा इतिहास राऊत माहिती आहे ना, की जेव्हा लोक संकटात होते ना तेव्हा दामाजी पंतांनी धान्याची कोठारं उघडं केली आणि लोकांना वाचवलं। होय, आमचे एकनाथजी शिंदे साहेब त्याच पद्धतीनं मनाची, धनाची, धान्याची कोठारं उघडी करून लोकांना मदत करतायत। ते नेहमी म्हणतात हो की मी देना बँक आहे, लेना बँक नाही आहे। मग माझं आज जाहीर आव्हान आहे संजय राऊतांना आणि उबाठांना की अरे मग ते जे काही तुमचे आहेत ना, मिठी नदीच्या गाळात खाल्लेले पैसे, मुंबईच्या रस्त्याच्या डांबरात खाल्लेले पैसे, कोविडच्या बॉडी बॅगमध्ये खाल्लेले पैसे, मग त्याच्यातले थोडेसे पैसे, त्याच्यातली थोडीशी मदत जाऊ द्या ना लोकांच्यापर्यंत। राजसाहेब ठाकरेंनी ज्या कंटेनरचा उल्लेख केला होता, मग उबाठा उघडा ना ते कंटेनर आणि करा ना लोकांना मदत। मातोश्रीच्या तळघरांचा विषय आम्ही खूप ऐकलाय, त्याच्याबद्दल खूप गॉसिप होतंय। मग ती जी काही तळघरांच्या मध्ये ठेवलेले आहेत ना, ज्याच्यावरती बुरशी जमा झालेली असेल, अरे ती गोरगरिबांना वाटाना। तुम्ही फक्त घरामध्ये बसणार, घरकोंबडेपणा करणार, फेसबुक लाईव्ह वरून बोलणार आणि दुसऱ्यांना शहाणपणा शिकवणार। असली शहाणपट्टी जर तुम्ही करत राहिलात ना, तर लोक तुमच्या कानपट्टी खाली दिल्याशिवाय राहणार नाहीत।